नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत मंत्रक्ष व तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे पॉईंट. तर सगळ्यात पहिला पॉईंट येतो मित्रांनो, मराठी भाषा विशेष माहिती काय आहे तर मराठी भाषा म्हणजे ही भारतातील एक प्रमुख इंडो आर्यन भाषा आहे मित्रांनो. हे ध्यानात ठेवा, इंडो आर्यन भाषा आहे. राजभाषा जी आहे ती महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे. इतर राज्य गोव्या राज्यात जी मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. भाषा म्हणजे विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन होय. तर भाषाने जे आपण विचार आणि भावना व्यक्त करतो. दुसरा पॉईंट होतो आपला मराठी साहित्यातील पहिले मानकरी. तर पहिले ज्ञान शिलालेख श्रवण बेळगोळ इसवी सन किती 983 मध्ये पहिले उपलब्ध पुस्तक कोणते होते तर विवेक सिंधू मुकुंदराज जे पुस्तक उपलब्ध झाले. पहिले काव्यग्रंथ कोणते तर विवेक सिंधू मुकुंदराज जे पहिले काव्यग्रंथ आहे. मराठीचे आद्य कवी कोण होते तर मुकुंदराज होते. पहिले संत कवी कोण होते तर संत ज्ञानेश्वर होते. पहिला ज्ञानकोश कोणता आहे तर महाराष्ट्राचे ज्ञानकोश. महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे क्वेश्चन. तो क्वेश्चन पहिला आहे तो मित्रांनो, विचार व भावना व्यक्त करण्याचे प्रभावी साधन कोणते? तर विचार व भावना व्यक्त करण्याचे प्रभावी साधन जे आहे मित्रांनो ते भाषा आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. भाषेने जे आपण विचार आणि भावना व्यक्त करतो. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे मित्रांनो असते विचार व भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो भाषेचे मुख्य प्रकार किती आहेत? तर भाषेचे मुख्य प्रकार जे आहे मित्रांनो ते आहे 3 प्रकार पडतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो खालीलपैकी भाषेचा प्रकार कोणता नाही? तर खालीलपैकी भाषेचा प्रकार जो नाही मित्रांनो ते आहे ते चित्रकला भाषेचे प्रकार नाही मित्रांनो. हे तिन्ही जे भाषेचे प्रकार आहे बोलीभाषा आहे, सांकेतिक भाषा आहे आणि लिखित भाषा बी आहे. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो बोलून व्यक्त होणारी भाषा कोणती? तर बोलून व्यक्त होणारी भाषा जी आहे मित्रांनो त्याला आपण बोलीभाषा म्हणतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो लिहून व्यक्त होणारी भाषा कोणती? तर लिहून व्यक्त होणारी भाषा जी आहे मित्रांनो ती लिखित भाषा असते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो वाहतुकीचे सिग्नल कोणत्या भाषेचे उदाहरण आहे? तर वाहतुकीचे सिग्नल जे आहे मित्रांनो ते सांकेतिक भाषेचे जे आहे उदाहरण आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो महाराष्ट्राची राजभाषा कोणती? तर महाराष्ट्राची राजभाषा जी आहे मित्रांनो ती मराठी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मराठी भाषेची लिपी कोणती? तर मराठी भाषेची लिपी जी आहे मित्रांनो ती देवनागरी लिपी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मराठी भाषा कोणत्या भाषा परिवारातील आहे? तर मराठी भाषा जी आहे मित्रांनो ती इंडो आर्यन या परिवारातील आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर मराठी भाषा दिन जो साजरा केला जातो मित्रांनो तो 27 फेब्रुवारी या रोजी साजरा केला जातो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मराठी भाषा कोणत्या अनुसूचित समाविष्ट आहे? तर मराठी भाषा जी आहे मित्रांनो ती 8वी अनुसूचित समाविष्ट आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो खालीलपैकी मराठीची बोली कोणती? तर खालीलपैकी मराठीची बोली जी आहे मित्रांनो ती आहे अहिराणी बोली आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो वऱ्हाडी ही कोणाची बोली आहे? तर वऱ्हाडी ही जी बोली आहे मित्रांनो ती मराठीची बोली आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मालवणी ही कोणत्या भाषेची बोली आहे? तर मालवणी ही जी भाषेची बोली आहे मित्रांनो ती आहे मराठी भाषेची बोली आहे. आपला राईट आन्सर जी येईल ती बी होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो लिपी म्हणजे काय? तर लिपी म्हणजे असते मित्रांनो भाषा लिहिण्याची चिन्ह पद्धती असते मित्रांनो त्याला लिपी म्हणतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मराठी लिपीत किती स्वर आहेत? तर मराठी लिपीत जी स्वर आहे मित्रांनो ते 14 स्वर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मराठी वर्णमालेत किती व्यंजन आहेत? तर मराठी वर्णमालेत जी व्यंजन आहे मित्रांनो ते 36 व्यंजन आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो हे अक्षर कोणते आहे? तर अक्षर जे आहे मित्रांनो ते आहे स्वर अक्षर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो शब्दांचा योग्य वापर कोणत्या शास्त्रामुळे समजतो? तर शब्दाचा योग्य वापर जो समजतो मित्रांनो ते व्याकरण या शास्त्रामुळे समजतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा होतो देवनागरी लिपी कोणत्या दिशेने लिहिली जाते? तर देवनागरी लिपी जी लिहिली जाते मित्रांनो ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर कोणते? तर मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर जे आहे मित्रांनो ते अ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो मराठी वर्णमालेतील पहिले व्यंजन कोणते? तर मराठी वर्णमालेतील पहिले व्यंजन जे आहे मित्रांनो ते क आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, खालीलपैकी कोणते संयुक्ताक्षर आहे? तर खालीलपैकी संयुक्ताक्षर जे आहे मित्रांनो, ते आहे अक्ष आहे मित्रांनो, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, भाषा कोणत्या माध्यमातून व्यक्त होते? तर भाषा जी आहे मित्रांनो, ते व्यक्त होते बोलणे, लिहून आणि संकेताद्वारे जे आहे व्यक्त होते मित्रांनो भाषा. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, ज्ञ हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर ज्ञ जे अक्षर आहे मित्रांनो, ते आहे संयुक्ताक्षर आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, खालीलपैकी स्वर कोणते? तर खालीलपैकी स्वर जे आहे मित्रांनो, ते आहे ओ स्वर जे आहे मित्रांनो, हे बाकी सगळे जे आहे व्यंजन आहे. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, खालीलपैकी व्यंजने कोणते? तर खालीलपैकी व्यंजने जे मित्रांनो, ते भ आहे, बाकीचे जे आहे ते स्वर आहे मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, मराठी व्याकरणाचे प्रमुख उद्दिष्ट काय? तर मराठी व्याकरणाचे प्रमुख उद्दिष्ट जे आहे मित्रांनो, ते आहे शुद्ध भाषा वापरणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, भाषा ही कशाची साधन आहे? तर भाषा ही जे साधन आहे मित्रांनो, ते आहे संवादाचे साधन आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, सांकेतिक भाषेचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होतो? तर सांकेतिक भाषेचा उपयोग जो होतो मित्रांनो, ते होतो खुणा व संकेताद्वारे संवादासाठी होतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, मराठीत अ हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर अ जे अक्षर आहे मित्रांनो, ते स्वर अक्षर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, मराठी लिपीचे प्रचलित नाव कोणते? तर मराठी लिपीचे प्रचलित नाव जे आहे मित्रांनो, ते आहे देवनागरी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, शुद्ध लेखनासाठी सर्वाधिक महत्त्वाचा विषय कोणता? तर शुद्ध लेखनासाठी सर्वाधिक महत्त्वाचा विषय जो आहे मित्रांनो, तो आहे व्याकरण. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो मित्रांनो, भाषा लिपी आणि व्याकरण याचा परस्पर संबंध काय? तर भाषा लिपी व्याकरण याचा परस्पर संबंध जो आहे मित्रांनो, ते भाषा व्यक्त होते, लिपीने लिहिली जाते आणि व्याकरणाने तिचे नियम सांगते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर बघूया आपण म्हणी. तर अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय? अति तिथे माती या म्हणीचा अर्थ जो आहे मित्रांनो, ते आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जो आहे वाईट असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, एकीचे बळ या म्हणीचा अर्थ काय? तर एकीचे बळ या म्हणीचा अर्थ जो आहे मित्रांनो, तो आहे एकजुटीच्या कामामध्ये ताकद असणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, जशी करणी तशी भरणी या म्हणीचा अर्थ काय? तर जशी करणी तशी भरणी म्हणजे या म्हणीचा अर्थ जो येईल मित्रांनो, त्या कर्मानुसार आपल्याला जे आहे फळ मिळते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, थेंब थेंब तळे साचे या म्हणीचा अर्थ काय? तर थेंब थेंब तळे साचे, तर थोड्या थोड्या गोष्टीने एक मोठी गोष्ट भेटणे म्हणजे थोडी थोडी बचत मोठी होते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ काय? तर नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ जो आहे मित्रांनो, तो आहे स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे. बी जे आपला राईट आन्सर होईल.